मला 4 वर्ष झाली ग्रामपंचायत मध्ये येऊन, पण पाणी काही माझ्यापर्यंत येतच नाही. मला योजना आमदाराही दिला टाकून, ग्रामपंचायत कमिटीने पण लक्ष घालतं, पण पाणी काय येत नाही त्याच्यावर मेन मला ठोस पुरावा काढून द्याय, मला पाणी पुरवावा. हा, कारण की नाही तर मी पुन्हा मग ते तिथनं सगळे पाईप तोडून टाकणार आहे. कारण की मला नाही तर कोण, आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यायला पाहिजे ना, हे ग्रामपंचायतीचं काम आहे ना. आम्हाला ग्रामपंचायतीने पाणी बघायला आले नाही, आम्हाला पाणी येतो का नाही ते एवढ्या वेळेला आल्या, त्या निवडून पण आल्या, पण कधी आमच्या घरी गेली, भरपूर वेळेला गेली, पण काही समस्यांना तोड नाही करत. फक्त फोन करून त्यांना सांगतात का असा गोष्ट जवते, तुम्ही त्यांना पाणी सोल्युशन कधी निघेल आम्हाला. पाण्याची एकदम टंचाई निर्माण झाल्यामुळे बोरवेल सुद्धा 1 तासाच्या वर चालत नाही. आता आपण गेल्या आठवड्यामध्ये टंचाई मार्फत दुसरी एक बोरवेल मारली आहे, तिथं ती कातकरी समाजासाठी मारलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करून ते पाणी आपल्याला त्या विहिरीमध्ये कसं डायव्हर्ट करता येईल आणि आपल्याला पाणी देता येईल हे आपण बघतो. हा प्रश्न फक्त एका खरडचा नाहीये, चारही गावांचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न फक्त आपलाच नाहीये, संपूर्ण या परिसराचा आहे. एक 3 किलोमीटरच्या आखेच्या अंतरावर एवढी मोठी पाण्याची लाईन जाऊन पण आम्हाला जर पाणी दिलं नाही तर त्या आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र असून आम्हाला फायदा काय त्याचा. ग्रामपंचायतमध्ये जास्तीचा तुटवडा आहे. त्या दरम्यान आपल्याला टंचाईमध्ये अर्जंट 3 बोरवेल मारून मिळालं. ती कुशिवलीमध्ये एक, खरडमध्ये एक आणि डोक्यामध्ये एक. आमच्या गावात बोरिंगच नाही मारली. किती वर्ष झाली प्रत्येक गावात बोरिंग मारतात, आमच्या गावात कुठंच नाही बोरिंग मारलेले. प्रत्येक गावात तुम्ही बोरिंग देतात ना, आमच्याच गावात काय नाही बोरिंग देतात. तुमच्या अन्याय केला होतो. हा, मग आम्ही ते समजणार ना, आम्हाला पाणी आम्ही 2-3 महिने होतील पाणी ग्रामपंचायत टँकर किंवा काय योजना टँकर नाही, काहीच येत नाही. आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता पंचायत समिती अंबरनाथ अंतर्गत असलेल्या खरड ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयासमोर आहोत. ह्या ठिकाणी पाण्याची जटिल समस्या खरड असेल, आंबे असेल, ढोके असेल या गावांना मिळत आहे. आणि 2 योजना शासनाच्या, जल जीवन असेल किंवा जीवन प्राधिकरण असेल, ह्या योजना राबवून सुद्धा त्या ग्रामस्थांना, ह्या स्थानिकांना पाणी मिळत नाही. पाण्यासाठी वणवा निर्माण झालेला आहे. त्याच अनुषंगाने आपल्या समवेत ग्राम विस्तार अधिकारी विरकर सर असतील किंवा इथल्या म्हात्रे मॅडम असतील किंवा बाकीचे पाणी पुरवठा योजना जी समिती आहे त्या समितीचे सन्माननीय विलास म्हात्रे साहेब असतील, हे सर्व ग्रामस्थ या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आले होते आणि पाणी मिळत नाही या अनुषंगाने ते पण प्रयत्न करतात. परंतु आपल्यासोबत जे तळमळीनं भागदौड करणारी एक ताई आहे, म्हात्रे ताई, सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. काय आज ग्रामसभा होती, का ग्रामसभा आयोजन केलं होतं, कसं बघ? कारण की आज मला 4 वर्ष झाली ग्रामपंचायत मध्ये येऊन, पण पाणी काही माझ्यापर्यंत येतच नाही. मला योजना आमदाराही दिला टाकून, ग्रामपंचायत कमिटीने पण लक्ष घालतं, पण पाणी काय येत नाही त्याच्यावर मेन मला ठोस पुरावा काढून द्याय, मला पाणी पुरवावा. हा, कारण की नाही तर मी पुन्हा मग ते तिथनं सगळे पाईप तोडून टाकणार आहे. कारण की मला नाही तर कोणालाच नाही पाणी देणार आहे. रोज कोण येणार आहे? आज आमची दोघा नवरा बायकोची भांडणं होतात घरी या पाण्याविषयी. सकाळी 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत पाईप घेऊन बसतात ते, त्यांना कामाला जायला उशीर होतो या पाण्यामुळं. हा, आज महिलांच्या घरी सकाळी 9 वाजल्यापासून फिरत होती, पण महिला यायला मागत नाही. आई या इथं पुढे तुम्ही. आज ही महिला रोज डोक्याला अंडे घेऊन पाणी घेऊन येतं. 8 वर्ष झाली. माझे सासरा धीर आहे, ते लोक राहतात तिथं, त्यांना पाणी नाहीये. लाईन टाकून दिली ना आम्हाला. हा, मग काय करायचं आम्ही? गाव आहे ना आमचं, पण बाहेर असं आम्हाला पण पाणी पाहिजेलच ना. आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यायला पाहिजे ना, हे ग्रामपंचायतीचं काम आहे ना. आम्हाला ग्रामपंचायतीने पाणी द्यावं तिथं निघून पायाजवळ. बरोबर आहे की नाही? तुमचं गाव खूप दूरवरती आहे आणि त्या ठिकाणी पाईपलाईन पोहोच केलेली आहे, पण पाणी पोहोचत नाही. आता हे ग्रामपंचायतच्या अखत्याच्या बाहेर आहे. स्थानिक आमदार, स्थानिक खासदारांनी मतदानाचं तुम्ही मतदान त्यांना केलं होतं, पण स्थानिक खासदारांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील की स्थानिक आमदार गायकवाड मॅम असतील, यांनी हे पुढाकार घेतला पाहिजे होता. हे ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांच्या बाहेर येतं. तेवढा म्हणजे ग्रामपंचायत जेवढा निधी पण नाही आणि तुम्ही तेवढा कर भरता तेवढा म्हणजे कॅपॅसिटी पण नाही डागडुजी करण्यासाठी. पण स्थानिक आमदाराकडे काय मागणी असणार आहे, स्थानिक खासदार काय असणार आहे? येतात, पण ते आजपर्यंत आमच्या घरी बघायला आले नाही, आम्हाला पाणी येतो का नाही ते एवढ्या वेळेला आल्या, त्या निवडून पण आल्या, पण कधी आमच्या घरापर्यंत त्यांना कोणी घेऊन ना आला. आमच्या समस्या काय आहे त्या मी त्यांच्यापर्यंत गेली, भरपूर वेळेला गेली, पण काही समस्यांना तोड नाही करत. फक्त फोन करून त्यांना सांगतात का असा गोष्ट जवते, तुम्ही त्यांना पाणी पुरवा. मग या गोष्टीचं सोल्युशन कधी निघेल आम्हाला? या होत्या रेश्माताई म्हात्रे यांनी स्थानिक आमदार या मॅम आहेत गायकवाड मॅम यांना हे सोल्युशन काढण्यासाठी त्यांनी आव्हान केलेलं आहे. स्थानिक सरपंच अनिलजी खैर आपल्या समोर आहेत.
अनिल साहेब काय पाणी भेटत नाही स्थानिकांना, खूप गदारोळ होतोय, 2-2 योजना राबवल्या जातात पण त्या पण अर्धवट आहेत. कसं नियोजन असणार आहे आणि ग्रामपंचायतचं कॅपेबल आहे का? आपला ग्रामपंचायत कॅपेबल थोडाफार आपण मेंटेनन्सला तर करतोच आपण, पण आपले ज्या 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 योजना येतात सरकारी त्या राबवल्या तर जातात. हा. पण इकडे आमच्या ग्रामीण भागात काय आहे, बोरवेल मारल्याशिवाय आपल्याला येत नाही, म्हणजे पर्याय नाही. तर त्याला बोरवेल मारली जर तिला खूप जास्त पाणी लागलं तर गावाचा पुरवठा होऊ शकतो. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आपल्या समोर ग्रामस्थ अधिकारी आहेत, विरकर सर. नमस्कार. योजना राबवत आहे पण स्थानिकांना तिथपर्यंत पाणी पोहोचत नाही किंवा आणि काही अडचणी आहेत, त्या समस्याचं पर्याय निवडणार आहात? आता सध्याची परिस्थिती बघितली तर पाण्याच्या स्रोतांना पाणी आहे ना, पाण्याची कमतरता असल्यामुळं पातळी खाली गेली. आता खरड गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, विहिरीचं पाणी पूर्ण आटलेलं आहे. आपण जे बोरवेल आहे ते बोरवेल मधून विहिरीत पाणी टाकतो आणि त्याच्या मार्फत गावाला पाणी पुरवठा करतो. सध्या पाण्याची एकदम टंचाई निर्माण झाल्यामुळं बोरवेल सुद्धा 1 तासाच्या वर चालत नाही. आता आपण गेल्या आठवड्यामध्ये टंचाई मार्फत दुसरी एक बोरवेल मारली आहे तिथं, ती कातकरी समाजासाठी मारलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करून ते पाणी आपल्याला त्या विहिरीमध्ये कसं डायव्हर्ट करता येईल आणि आपल्याला पाणी देता येईल हे आपण बघतोय. परंतु हे पाण्याचं जे नियोजन आहे ना, ग्रामपंचायत न बघता स्थानिक गाव समिती बघत आहे. त्यामुळे पाणी सोडण्याचं काम आहे ना किंवा नियोजन कोणाला कमी जास्त पडणं ते आहे. ग्रामपंचायत मार्फत आम्ही जे काही लाईन टाकायच्या असल्या, लाईनच्या संदर्भात काही विषय असला त्यांनी सुचवलं तसं तर आम्ही लाईन टाकून देण्याचं काम करतोय आमच्या बरं, पद्धतीने. आपल्या स्थानिक ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत माध्यमातून तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी आहात, स्थानिक आमदार किंवा खासदारांना काय पाठपुरावा केलात का की तुमच्या अखत्याच्या बाहेर येते? बरोबर आहे. हा, केला होता. आपण मीटिंग झाली होती पंचायत समिती स्तरावरती, त्यावेळेला आमदार साहेब माननीय आमदार महोदय मॅडम यांना आणि आमदार साहेबांना बी सुचवलं होतं की खरड ग्रामपंचायतमध्ये जास्तीचा तुटवडा आहे. त्या दरम्यान आपल्याला टंचाईमध्ये अर्जंट 3 बोरवेल मारून मिळालं. ती कुशिवलीमध्ये एक, खरडमध्ये एक आणि डोक्यामध्ये एक. त्याच्यामध्ये कुशिवली आणि आपलं खरडमध्ये दोन्ही विहिरींना आपल्याला पाणी लागलेलं आहे. आता बोरवेलला पाणी लागलेलं आहे, परंतु जे मूळ स्रोत आहे पाण्याचे त्याचं प्रमाण एवढं कमी झालंय, आजूबाजूला कुठलीच बोरवेल म्हणजे पाण्याचा स्रोत म्हणजे पाणी नसल्यामुळे, अपुरा पाणी पुरवठा असल्यामुळे अशी अडचण निर्माण होते. एमआयडीसीच्या माध्यमातून जे जीवन प्राधिकरण योजना राबवली होती त्याचं काय झालं? MIDCच्या माध्यमातून जीवन प्राधिकरणाची जी योजना आहे 8-9 गावासाठी, त्या योजनेचं काम अपूर्ण आहे. काही ठिकाणी लाईनचं काम अपूर्ण आहे, काही ठिकाणी टाक्याचं काम अपूर्ण आहे. तर त्यांच्या ठेकेदारांना त्या दिवशी आढाव्यामध्ये बोलवलं होतं, तर त्यांचं काय थकीत बिला संदर्भात त्यांचे काहीतरी विषय आहे आणि काही ठिकाणी कामाला विरोध काही ठिकाणी ग्रामस्थांनी केल्यामुळे ती लाईन काम अपूर्ण आहे. त्यामुळे जोपर्यंत ते पाणी मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत या गावाच्या समस्या काय मिटणार नाहीत. कारण स्थानिक स्रोत एप्रिल-मे पासून स्थानिक स्रोत पूर्णपणे आटून जातात. विहिरी पूर्ण आटलेल्या आहेत. 1-2 बोरवेलला पाणी आहे, त्याच्यावरून आम्ही पुरवठा करतो जेवढा आहे. पाण्यासाठी स्थानिक आमदार स्थानिक खासदार कॅपेबल आहेत, त्यांच्याकडे काही पाठपुरावा करणार आहात? सर नक्कीच पाठपुरावा करू. आणि हा प्रश्न फक्त एका खरडचा नाहीये, 4ही गावांचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न फक्त आपलाच नाहीये, संपूर्ण या परिसराचा आहे. एक 3 किलोमीटरच्या आखेच्या अंतरावर एवढी मोठी पाण्याची लाईन जाऊन पण आम्हाला जर पाणी दिलं नाही तर त्या आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र असून आम्हाला फायदा काय त्याचा? बारी धरण हे पण आमच्या स्थानिक लोकांच्याच जागेत आहे. धरण उसाला आणि कोरड घशाला. हा, 100%. आणि नवीन नवीन योजना जे शासन राबवतं की शासनाची योजनेचा पाणी जनतेपर्यंत पोहोचतच आहे अजिबात. आणि त्याच्यानंतर असं आहे का समजा आता ही ग्रामपंचायत आहे, इथं 1-2-4 महिन्यासाठी सरपंच बसणार, 6 महिन्यासाठी त्याला काय समजणार ग्रामपंचायत काय आहे ते? 6 महिन्यासाठी बसताना सरपंचाला काही समजणार. आणि इथला चार्ज घेताना या ग्रामपंचायत गरीब ग्रामपंचायत आहे ही जी खरड ग्रामपंचायत आहे, तालुक्यातली सगळ्यात गरीब ग्रामपंचायत. ना याच्यामध्ये कुठला सोर्स आहे ना याच्यामध्ये कुठली इन्कम आहे. त्यामुळे इथला चार्ज घेताना पण माणूस आहे ना विचार करतं का घेऊ मी. आता समजा विरकर साहेब असतील ते बोलतील मी काय चार्ज सांभाळू, मला त्याच्यामध्ये काय आहेच नाही, मला खाली पगार व्यतिरिक्त काहीच नाही भेटत. आपल्या समोर काही महिला आहेत, करड, आंबे, ढोके या गावातल्या. काही पाणी भेटते का? कुशिवली नाही, असेल. आमच्या गावात बोरिंगच नाही मारली. बरं. किती वर्ष झाली प्रत्येक गावात बोरिंग मारतात, आमच्या गावात कुठंच नाही बोरिंग मारलेले. मग आता काय पर्याय? आता 2-3 दिवसातून पाणी भरतो आम्ही. अच्छा, हा, मग ग्रामपंचायतनं पाणी पुरवठा काय दिलाय का? टँकर वगैरे वगैरे काहीच नाही.
अच्छा काहीच नाही दिला. आम्हाला 2-2 दिवस पाणी नसलं तर आम्ही तशीच राहतो. हा काय प्रत्येक गावात तुम्ही बोरिंग देतात ना, आमच्याच गावात काय नाही बोरिंग देतात. तुमच्या अन्याय केला तो. हा मग आम्ही तेच समजणार ना, आम्हाला पाणी तर आम्ही रात्रभर थांबून पाणी भरतो अरे तरी पण आम्हाला पाणी भेटत नाही. 1-2 दिवस पाणी आमचं तसंच राहतं. मग आम्ही जगायचं तरी कसं? मग स्थानिक आमदार त्या पण महिलाच आहेत सुलभाताई. नाही इथंच आहेत ना ते. नाही स्थानिक आमदार महिला आमदार आता काय माहिती नाही एवढं मला. त्या पण महिला आहेत. मग त्यांना तुम्ही काय विनंती करणार आहात? आम्हाला एवढंच की आमच्या पण गावात बोरिंग वगैरे मारून द्या, बरं एवढंच आमचं सांगणं, दुसरं काय नाही. पाणीच नाही आम्हाला भेटत. 2-2, 3-3 दिवसापर्यंत पाणी नाही भेटत. बरं आमच्या गावात बोरिंग पाहिजे. कधीपासून पाणी भेटत नाही? कधीपासून पाणी भेटत नाही? कधीपासून 2 महिने होतील आता. 2-3 महिने होतील पाणी भेटत ग्रामपंचायत टँकर किंवा काय योजना येत नाही. टँकर नाही येत, काहीच येत नाही. आम्ही दुसऱ्या गावात जातो पाणी घेऊन यायला, आणायला जातो. अच्छा ताई पाणी येत नाही 2 महिन्यापासून असं बोलतात महिला. तुम्ही स्थानिक महिला आहात, पाण्याचा खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, कसं बघताय? आता काय प्रत्येक गावात 4-4, 5-5 बोरिंग मारलेत. मग आमच्या गावात का ना तुमचं गाव बोरिंग? कोणतं? पुरणपाडा कुशिवलीच्या साईडला बरं बरं मग बाजूला 4-5 बोरिंग मारलेत. मग आमच्या साईडला का नाही मारले? ह्योच आमचा प्रश्न आहे. बरं आता ग्रामपंचायत काय मागणी असेल तुमची? पाण्याचीच मागणी आहे. बरं नाही पाण्याचंच मग कसं प्रॉब्लेम. काय आता करणार करा बाई? आम्हाला बोरवेल मारून द्या आम्हाला. बोरी मारून देऊ. आले मग आमच्याकडे का नाही मारली ती बोरिंग? गावातच का मारतात? आमच्याकडे मारायला पाहिजे होती. बरं बरं हाच प्रश्न आहे आमचा. नाव काय? तर हे होते भोईरजी यांनी आता सांगितलं आणि अगोदर रेश्माताई असतील म्हात्रे किंवा विलाजी म्हात्रे साहेबांना बोललो पण ते बोलण्यास नकार दिला. विरकर साहेब असतील ग्राम विस्तार अधिकारी आणि सन्मानित सरपंच असतील त्यांनी पाण्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आपण ऐकलेली आहे. परंतु ही प्रतिक्रिया देऊन सुद्धा स्थानिकांना पाण्याचा प्रश्न सुटणारा आहे तो सोडणार फक्त आमदार आणि खासदार. कारण ग्रामपंचायतच्या उत्पन्नामध्ये काही वाढ झालेली नाही आणि ग्रामपंचायत इथं परंतु काही खर्च करू शकणार नाही आणि हा खर्च फक्त स्थानिक सुलभाताई गायकवाड असतील आमदार किंवा स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील हेच काम करू शकतात. बाकी ज्या काही जलजीवन योजना असेल किंवा बाकीच्या प्राधिकरण योजना असतील या 2 योजना राबवलेल्या आहेत परंतु त्या योजना फक्त आणि फक्त कागदावरती राबवल्या गेलेल्या आहेत. अनेकांनी पाणी पाईपलाईन टाकण्यासाठी अडचणी निर्माण केलेल्या आहेत. काही लोकांचे पाण्याचे बिल बाकी आहेत त्या अनुषंगाने हे योजना सुद्धा रखडणार. परंतु स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे असतील किंवा स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड असतील त्या यामध्ये लक्ष देतील का? आणि ते लक्ष दिल्यानंतरच ह्या गावाचा खरं असेल आंबे असेल डोके असेल किंवा श्री मलंगड परिसरातले सर्व गावाचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो असं बोललं तर वावगं ठरणार नाही. जसे बांधवांना या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट काही विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.